अंबरनाथमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। स्वतःला पोलीस आणि पत्रकार असल्याचं सांगून एका टेम्पो चालकाला भर रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली आहे। तुझ्या गाडीत गोमांस आहे असा खोटा संशय व्यक्त करत या दोघांनी टेम्पो चालकाला धमकावलंय। मात्र प्रत्यक्ष पोलिसांनी तपासणी केली असता गाडीत काहीही आढळलं नाही। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 2 पत्रकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उल्हासनगर येथील रहिवासी असलेले हरीश वासू भाटिया हे मालवाहतूक टेम्पो चालवून आपला उदरनिर्वाह करतात। 14 मे रोजी पहाटे 3:30च्या सुमारास ते उल्हासनगरहून अंबरनाथच्या रिलायन्स मॉलकडे जात होते। यावेळी एक ज्युपिटर दुचाकीवरून आलेल्या एका महिला आणि पुरुषानं त्यांचा पाठलाग सुरू केला। पालेगाव चौकात या दोघांनी टेम्पो अडवला। त्यातील पुरुषानं मी पोलीस आहे आणि माझ्यासोबत मॅडम पत्रकार आहेत असे सांगून भाटिया यांना धमकावला। तुझ्या गाडीत गोमांस आहे, गाडी खोलून दाखव नाही तर तुला मारून टाकेन अशी धमकी देत त्यांनी टेम्पो चालकाला शिवीगाळ आणि मारहाण केली। उल्हासनगर येथील रहिवासी असलेले हरीश वासू भाटिया हे मालवाहतूक टेम्पो चालवून आपला उदरनिर्वाह करतात। 14 मे रोजी पहाटे 3:30च्या सुमारास ते उल्हासनगरहून अंबरनाथच्या रिलायन्स मॉलकडे जात होते। यावेळी ज्युपिटर दुचाकीवरून आलेल्या एका महिला आणि पुरुषाने त्यांचा पाठलाग सुरू केला। पालेगाव चौकात या दोघांनी टेम्पो अडवला। त्यातील पुरुषाने मी पोलीस आहे आणि माझ्या सोबतच्या मॅडम पत्रकार आहेत असं सांगून भाटिया यांना धमकावलं। तुझ्या गाडीत गोमांस आहे, गाडी खोलून दाखव नाहीतर तुला मारून टाकेल असं देखील म्हटलं। तसेच त्यांनी टेम्पो चालकाला शिवीगाळ करत मारहाण देखील केली। घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। संशयित आरोपी स्मिता पवार हिने पोलिसांनाही गाडीत गोमांस असल्याचं ठामपणे सांगितलं। मात्र पोलिसांनी सर्वांसमोर गाडीची कसून तपासणी केली असता गाडी पूर्णपणे रिकामी असल्याचं आणि त्यात कोणताही आक्षेपार्ह पदार्थ नसल्याचं स्पष्ट झालंय। टेम्पो चालकाचा विनाकारण पाठलाग करणं, खोटी ओळख सांगून मारहाण करणं आणि धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी संजय रामप्रसाद सिंग आणि स्मिता एकनाथ पवार या दोघांविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे। हे दोन्ही आरोपी स्वतःला पत्रकार असल्याचं सांगत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, अंबरनाथ।